नमस्कार मित्रांनो, साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये आपणा सर्वांचं मी दिनेश मधुकर पाटील हार्दिक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी एक अशा विचारवंताला ऐकण्यासाठी जमलेलो आहोत। खरं म्हणजे त्यांना प्राध्यापक म्हणावं, शास्त्रज्ञ म्हणावं, समाजसेवक म्हणावं, तत्वज्ञानी म्हणावं की आणखी काय म्हणावं हा प्रश्न। असा बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हणतात। विचारांना कृतीची जोड असेलच असं नाही, काही फक्त विचारवंत असतात, परंतु या ठिकाणी विचारांसोबत कृती आहे असं व्यक्तिमत्व। अंमनेर येथील नावाजलेलं प्रताप महाविद्यालय याचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर एले पाटील सर, अर्थात आमचे आप्पासाहेब। आप्पासाहेबांचा परिचय मी करून देणं म्हणजे खारीने मेरू पर्वत उचलण्यासारखं होईल। त्यांचा परिचय या आजच्या व्याख्यानातून तमाम महाराष्ट्रातील विचारवंतांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना नक्कीच होईल। आप्पांचा जन्म संकुले या चोपडा तालुक्यातील खेडेगावात झाला। त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत किंवा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर थक्क करून सोडणार आहे। खरं म्हणजे ज्यावेळेस ज्ञानोतंत्रज्ञान हा शब्द आपल्याला ऐकायला मिळाला, ज्ञानो म्हणजे काय कोणाला माहित नव्हतं, त्यावेळेस आप्पांनी त्याच्यामध्ये संशोधन सुरू केलं आणि संशोधन सुरू करून थांबले नाही, तर मुलांसाठी त्यांनी एक प्रयोगशाळा सुद्धा आपल्या अंमनेर कॉलेजला सुरू केली। जवळपास 165 लाख रुपये ते साहित्य, त्यापेक्षा अधिक किमतीचे साहित्य त्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत मुलांच्या अभ्यासासाठी। आप्पासाहेबांचे शिक्षण फिजिक्स विषयात MSc, MPhil व पदार्थ विज्ञान मध्ये आप्पासाहेबांनी PhD केलेली आहे। आप्पासाहेबांबद्दल एवढा शैक्षणिक व्याप सांभाळत असताना समाजाची बांधिलकी म्हणून आप्पांनी समाजासाठी सुद्धा खूप मोठं योगदान केलेलं आहे। 2000 साली अंमनेर शहरात लोकसहभागातून आप्पांनी पुढाकार घेऊन डोळे गुजर भवन मोठ्या दिमागात उभं केलेलं आहे। जवळपास त्या काळी 50 लाख रुपये लोकांकडून वर्गणी जमवून सगळं काम बांधकामाचं लक्ष ठेवून आप्पांनी वैयक्तिकरित्या ते काम केलेलं आहे। 36 वर्ष मित्रांनो, 36 वर्ष प्रामाणिकपणे, अगदी तळमळ हे शब्द सुद्धा अपुरे पडतील आज त्यांचं काम आहे। 36 वर्ष सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना असं वाटतं की त्यांच्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही झाला पाहिजे। रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे जे जे आपणाची ठावे ते इतरांची द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे आप्पासाहेबांनी व्रत अंगीकारलेलं आहे आणि महात्मा गांधीजींच्या विचारावर, सत्य, प्रामाणिकपणा याच्या विचारावर त्यांचं जीवन जगत आलेलं आहे। आणि आजच्या या गंभीर परिस्थितीमध्ये, कोरोना काळामध्ये माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे त्यांच्या स्वानुभवातून आपण आज बघणार आहोत। मी अधिक बोलणं यावेळी उचित ठरणार नाही, तर मी थांबतो आणि आदरणीय आप्पांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी। आदरणीय एले पाटील सर। आपले मित्र दिनेश पाटील आणि त्यांचं मित्रमंडळ यांनी आजच्या कार्यक्रमात आपण ज्याच्यावर आहोत त्या विषयाचं नाव आहे माणूस म्हणून जगताना। मित्र हो, माणूस हा जो शब्द आहे, या शब्दाला नीट समजून घेण्यासाठी आपल्याला माणसाच्या विकासाचे जे अनेक टप्पे आहेत ते समजून घ्यावे लागतील। सुरुवात पशु असतो, पशुनंतर माणूस असतो, माणूस नंतर व्यक्ती असतो, व्यक्तीनंतर पुरुष असतो, पुरुष नंतर महापुरुष असतो आणि परमात्मा। माणसाने त्याला आंतरिक दृष्ट्या कसं विकसित केलं आहे आणि जगाचा उद्धारासाठी त्याने काय योगदान दिलंय, यानुसार या विकासाचे हे टप्पे निनाडी नावं आहेत। पशु प्रकृती जगतो, प्रकृती म्हणजे सृष्टी, सृष्टीच्या नियमानुसार पशु जगतो, म्हणजे सृष्टी आणि पशु हा स्वतःमध्ये फरक करत नाही। पण ज्या वेळेस माणसाचा विचार पुढे येतो त्यावेळेस माणूस हा सृष्टीपासून स्वतःला वेगळा समजतो। म्हणजे मग माणूस हा
प्रवृत्ती जगतो, म्हणजे संरक्षण, प्रजनन, उदरभरण ही जी सजीवाच्या जगण्याची चौकट आहे. तुम्ही मांजराकडे बघा, मांजर हे उदरभरण, संरक्षण आणि प्रजनन या 3 शब्दांच्या चौकटीत जगतं. मांजर हा पशु आहे. मग मांजर हा पशु आहे, तो प्रकृती जगतो. माणूस हा प्रवृत्ती जगतो, म्हणजे काय जगतो? तो सुद्धा संरक्षण, प्रजनन, उदरभरण या चौकटीत जगण्याचा त्याचाही विषय खूप ठिकाणी आपल्याला जगभर दिसतो. या चौकटीच्या पलीकडे जगायला सुरुवात झाली म्हणजे त्याच्याकडे निसर्गदत्त असलेल्या बुद्धीच्या साहाय्याने ज्यावेळेस तो जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो माणूस म्हणून जगणं सुरू करतो असं म्हणता येतं. मग व्यक्ती कोणाला म्हणायचं? माणूस आणि व्यक्तीत काय फरक आहे? व्यक्ती हा समाजाचे नीती नियम, राज्यघटनेचे कायदे काटेकोर पाळण्याचा प्रयत्न करतो, नागरिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माणूस आणि व्यक्तीमध्ये फरक असा आहे की समाजाचे नीती नियम जो पाळतो, राज्याचे कायदे जो पालन करतो आणि या समाजात आपल्याला स्वतःला प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करतो, तो व्यक्ती. मग पुरुष काय असतो? पुरुष हा व्यक्तीपेक्षा अजून वरची स्टेप आहे. पुरुष प्रकृतीच्या वरती म्हणजे पशुपेक्षा वरती प्रवृत्ती जगतो. प्रवृत्तीच्या वरती संस्कृती. ज्यावेळेस माणूस संस्कृती जगण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा अंतर्गत विकास साधून अंतःकरण शुद्धीच्या दिशेने काम करतो, त्यावेळेस तो पुरुष बनण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये ही माहिती आहे की 4 पुरुषार्थ असतात. त्याच्यातला सर्वात महत्वाचा पुरुषार्थ आहे धर्म. धर्मानंतर येतं अर्थ, अर्थानंतर येतं काम आणि काम नंतर येतं मोक्ष. म्हणजे ह्या 4 पुरुषार्थांना जगण्याच्या प्रयत्नातून मोक्षापर्यंत जायचं अशी त्याची इच्छा आहे. संस्कृतीचं जगणं जगून आपण तुम्ही किंवा मी जे दिसतोय ना, ते तुम्ही किंवा मी नाही, मी आत आहे. त्या आतल्यावर म्हणजे मनावर अशा तऱ्हेची प्रक्रिया करून त्या प्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःला सुसंस्कारित बनवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पुरुषाचं जगण्याचा प्रयत्न करणं आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की 4 पुरुषार्थ आहेत. धर्म त्याच्यातला महत्वाचा. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्मात उत्तम जगणं सांगितलंय. धर्माने माणसांना नीती शिकवावी. नीती म्हणजे काय? नीती म्हणजे नेणे. कुठे नेणे? सदाचाराकडे नेणे, सद्गुणांकडे नेणे. नीती ती की जी माणसाला सद्गुणी बनवेल. माणूस नीतिवान आहे याचा अर्थ असा आहे की तो सद्गुणी आहे, की त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, तो प्रामाणिक आहे, तो दृढनिश्चयी आहे, तो समाज हितात काम करणारा समाजकारणी आहे. मग ज्यावेळेस धर्म आपल्याला असं सांगतो की समाज हितातली कर्तव्य करण्यासाठी तुम्ही मनाची ठेवण तयार करा, आणि ज्यावेळेस अशा तऱ्हेची मनाची ठेवण तयार होईल म्हणजे मी स्वतः धर्म म्हणून जगण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, त्यावेळेस माझ्यावर नीतिमत्तेचं अशा तऱ्हेचं एक चौकट असेल आणि मी त्या चौकटीच्या द्वारे जेव्हा मी अर्थ म्हणजे पैसा कमवण्याचा विचार करेल, त्यावेळेस मला आवश्यक तेवढा कोणाची लुबाडणूक न करता मी अर्थ कमवेल म्हणजे पैसा कमवेल. हा दुसरा पुरुषार्थ. धर्माने मला हे शिकवलंय की अकारण नको तितका, तुम्हाला हव्यास नको, हा जो विषय हा धर्माने सांगितल्यामुळे मी अर्थाच्या बाबतीत त्याचा वापर करतो. एकदाचा मला आवश्यक तेवढा पैसा जमला की मी माझा संसार थाटण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून काम येतं म्हणजे मग पुढची पिढी निर्माण करण्याचा धर्म मी पालन करतो. म्हणजे मग धर्माचं मला शिकवण असल्यामुळे पुढची पिढी सुद्धा अत्यंत सद्गुणी आणि उत्तम असावी असाच माझा आग्रह असणार आहे. त्या पुढच्या पिढीसाठी मी आदर्श पिता किंवा आदर्श शिक्षक, आदर्श
समाजकारणी असा निर्माण होईल. म्हणजे त्या 4 पुरुषार्थात मी जर धर्म उत्तमपणे पाळला तर मी अर्थही नीट करेन, मी कामही नीट करेन, म्हणजे पुढची पिढी नीट निर्माण होईल, की जी पिढी या समाज धारणेसाठी, या राष्ट्राच्या उद्धारासाठी कामाला येईल. जर हे तिन्ही पुरुषार्थ मी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न केला तर पुरुष म्हणून मला महापुरुष होण्याची इच्छा निर्माण होते. महापुरुष तो असतो की जो पुरुष संस्कृती जगतो. मी तुम्हाला असं म्हटलं की प्राणी प्रकृती जगतात, माणूस प्रवृत्ती जगतो, पुरुष संस्कृती जगतो आणि महापुरुष संस्कृती निर्माण करतो. तुम्ही कोणताही महापुरुष बघा, कोणाचंही नाव आपण घेतलं म्हणजे आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत लिहिलं, तिथून विवेकानंदांपासून, गांधींपासून, डॉक्टर आंबेडकरांपासून, महात्मा फुल्यांपासून ही जी महामानव मंडळी आहे, ही महापुरुष मंडळी जी आहे, यांनी समाजाच्या हितात संपूर्ण समर्पण दिल्यामुळे जगण्याची वाट दाखवली. हा देश स्वतंत्र करायला कारणीभूत असलेली आपल्यातलं अज्ञान दूर करून आपल्याला समाज हितात लढण्याला प्रवृत्त करणारी ही माणसं आहेत. म्हणजे समाज धारणेसाठी संस्कृती जे निर्माण करतात ते महापुरुष. आणि ज्यावेळेस अशा तऱ्हेचा महापुरुष निर्माण होतो, म्हणजे ते जे 4 पुरुषार्थ सांगितले त्याच्यात धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा जो आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे खूप वेळा असं अज्ञान असतं की मोक्ष म्हणजे मेल्यानंतर जे प्राप्त होतं ते नाही. याच जीवनात परिपूर्ण जीवन जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, परिपूर्ण जीवन म्हणजे संपूर्णपणे समर्पित होऊन. गांधींकडे बघा तुम्ही, कोणतंही असं घरदार नाही, आश्रमात आयुष्यभर राहिले. या संपूर्ण देशातल्या सामान्य माणसाला, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची उर्मी निर्माण केली आणि त्याच आयुष्यात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. म्हणून गांधी महात्मा आहेत, म्हणून गांधी राष्ट्रपिता आहेत. रोमारोला सारखी फ्रेंच बाई जी नोबेल लॉरेट आहे, नोबेल पारितोषिक ज्या बाईंना मिळाली, ती विद्वान बाई गांधींबद्दल असं म्हणते की हे ख्रिस्ताचे अवतार होऊन गेले. मी तुम्हाला सांगतो, आमच्यासाठी गॉडच्या पातळीवर असलेले अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, अल्बर्ट आइन्स्टाईन गांधींबद्दल असं म्हणतात की अलीकडच्या 5-50 वर्षात असा हाडामांसाचा माणूस कोणी या पृथ्वी तलावर चालून गेला असेल याच्यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगातले मागच्या सेंचुरीतले सगळ्यात 1 नंबर व्यक्तिमत्व. म्हणजे टाइम मॅगझिनने सर्वे केला आणि त्याच्यात 1, 2, 3 जगातली सर्वोत्तम, सर्वात मोठी माणसं अशी कोण असतील, सर्वात मोठे महापुरुष कोण असतील, त्याच्यात 1, 2, 3 जेव्हा लावला तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन 1 नंबर ठरले, गांधी 2 नंबर ठरले. हे नाही माहिती मित्र आपल्याला. आम्हाला गांधी यासाठी कळले नाही कारण गांधी नीट पोचवले गेले नाही. हे आमच्या सारख्याच हे दुःख अशासाठी आहे की ज्यांना रोल मॉडेल म्हणता येईल, ज्यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणता येईल, वाढ तुम्ही आपण नाही बघितलेला, पण आता अलीकडे आमच्यासारखा एक माणूस या भूमीत जन्मला आणि जगाच्या पातळीवरचा मोठा माणूस ठरला. जगात 2 नंबर अल्बर्ट आइन्स्टाईन नंतर गांधी 2 नंबर. नाही माहिती लोकांना. हजारो पुस्तकांचं लिखाण झालं, दररोज लिहिलं जात आहे, अनेक डॉक्युमेंटरी झाल्या. मला गांधींबद्दल सांगावं असं वाटतंय की आपल्याला जर मोठं व्हायचंय तर आपल्याला महापुरुष समजून घ्यावं लागेल. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्या वरच्या पातळीचा, म्हणजे मला कुठे जायचं याचं धोरण ठरवावं लागेल, मला माझं ध्येय निश्चित करावं लागेल. ते ध्येय निश्चित करणं सोपं अशासाठी आहे की मी जर गांधी बघितले, मी जर डॉक्टर आंबेडकर बघितले, मी जर फुले बघितले, मी जर विवेकानंद बघितले, तर ही त्या पातळीवरची माणसं ज्यांना महापुरुष म्हणतात. आपल्याला आत्ता जगताना बघितलेली, ज्यांच्याबद्दल आपल्या आधीच्या पिढ्या सांगतात. आणि म्हणून माणसाने नैतिक जीवन जगल्याशिवाय
माणूस म्हणूनच त्याचं जगणं पोचत नाही, त्याचा इतिहास कोणी लिहित नाही. मित्र हो, मूल्य दोन प्रकारची सांगितली जातात. मूल्य म्हणजे जी अत्यंत उत्तम गोष्ट आहे, जी मी धारण केली पाहिजे, जी धारण केल्याने मी चांगला माणूस म्हणून समाज मला ओळखतं, मूल्य म्हणून. मूल्य दोन प्रकारचे सांगितले जातात. एक उच्च मूल्य असतं आणि एक नीच मूल्य असतं. उच्च मूल्य काय असतं? ज्यावेळेस एखादा मनुष्य त्यागाने सेवा देतो, शीलवान असतो, चारित्र्य संपन्न असतो, प्रामाणिक असतो, दृढनिश्चयी असतो, धाडसी असतो, नीतिवान असतो, त्यावेळेस त्याच्यातून कीर्तिवंत माणूस तयार होतो. ज्याचं जीवन डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिव्होशननी बांधलं गेलंय, म्हणजे ज्याचं जीवन संपूर्णपणे समर्पित आहे या समाजहिता, समाजाच्या सेवेसाठी, त्यागाने, संपूर्ण त्याग. गांधी हे मॉडेल समजा, संपूर्ण त्याग, संपूर्ण समर्पण. अशा तऱ्हेचं समर्पित जीवन जगणारा माणूस कीर्तिवंत म्हणायचा. म्हणजे त्याग आहे, सेवा आहे, चारित्र्य आहे, प्रामाणिकपणा आहे, दृढनिश्चय आहे, धाडस आहे, हे उच्च मूल्य आहे. हे मूल्य जगणारा माणूस, त्याच्यात सातत्य ठेवणारा माणूस, याचा समाज हितात वापर करून समाजाचं उत्थान करणारा माणूस हा कीर्तिवंत माणूस आहे. कीर्ती आणि प्रतिष्ठा याच्यात फरक आहे हे नाही माहिती लोकांना. मग नीच मूल्य काय असतं? हे झालं उच्च मूल्य. नीच मूल्य काय आहे? आपण रस्त्यावर उतरलो की जे बटबटीतपणे दिसतं ना, तेच नीच मूल्याचं जगणं आहे. म्हणजे काय? पैसा आहे म्हणून सत्ता विकत मिळते, सत्ता आहे म्हणून पैसा कमावता येतो, सत्ता आहे आणि पैसा आहे म्हणून प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा विकत मिळणारी गोष्ट आहे. प्रतिष्ठा मार्केटमध्ये विकत मिळते. का? आमदारचा मुलगा आमदार म्हणून निवडून येतो. का बरं? काही विशेष आहे का त्याच्यात? नाही, कोणताही गुण लागत नाही. केवळ आमदार म्हणून तो माणूस अशासाठी निवडलेला होता की ज्याच्याकडे पैसा होता. कारण मत विक्रीला पडली आहे, ज्या खरीददारात ताकद आहे त्यांनी उतरायचं. त्या मेनू कार्ड मधलं खासदार का आमदार का मंत्री का जिल्हा परिषद अध्यक्ष का जिल्हा परिषद सदस्य इथपर्यंत हा सगळा मेनू विकत मिळतो. हॉटेलमध्ये पदार्थ विकत मिळतात तसे. म्हणजे मग सत्ता आहे म्हणून पैसा आहे, किंवा पैसा आहे आधी म्हणून सत्ता आहे, सत्ता आहे म्हणून पैसा आहे, दोन्ही आहेत म्हणून प्रतिष्ठा आहे. हे नीच मूल्य आहे. पण मूल्य का म्हणायचं? मग व्यापार आहे. व्यापार पेठ जर बंद पडली तर तुमचं आपलं जगणं, संसार चालवणं कठीण आहे. म्हणून व्यापारी सुद्धा एक मूल्यात्मक जगतोय. तो पैसा घेतो, माफक नफा घेऊन तो जर तुम्हाला पदार्थ देतोय, ती त्याची एक प्रकारे सेवाच आहे. म्हणजे ते मूल्य आहे, परंतु त्याचा दर्जा याच्यापेक्षा खाली आहे. थोडक्यात काय की अमिताभ बच्चन हे प्रतिष्ठित आहेत, गांधी कीर्तिवंत आहे. एकदा जर आपल्याला हे जर कळलं ना की गांधी कीर्तिवंत आहेत, किंवा मी जी नावं घेतली ही सारी जी भिंतीवर एकदाची लावून टाकली की आपलं काम संपतं. भिंतीवर लावला आता तुमचं आठवण होण्याची आम्हाला गरज नाही. हाच जणू काही त्याच्यावर एक हे असतो. ही जी भिंतींवर फोटो लावण्या एवढी मोठी माणसं आहेत की जी दररोज बघून मला माझं जगणं जगायचं आहे, असा एक प्रकारे त्याच्यामध्ये हेतू आहे. आणि मग त्या हेतूच्या मागे मला त्या पद्धतीने जगण्याचा जो विषय आहे, तर थोडक्यात माणूस म्हणून जगताना उच्च मूल्य धारण करून जगणं हा कार्यक्रम असलाच पाहिजे. शिक्षणाने हे काम केलं पाहिजे. शिक्षक म्हणून मी जगताना तितका नीतिवान दिसलो पाहिजे, तितकं डेडिकेशन, डिव्होशन माझं असलं पाहिजे. सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणतात, लेट मी टेल यू that the boys don't care for what you teach them, but they care for the kind of life you keep in front of them, the kind of life you lead. शिक्षकांना उद्देशून राधाकृष्णन असं म्हणतात की तुम्ही मुलांना
कोणत्या पद्धतीने काय विषय कोणत्या भाषेत शिकवतात हे त्यांना महत्वाचं वाटत नाही. त्यांना महत्वाचं वाटतं की तुम्ही तुमच्या जगण्यातून कोणते आदर्श त्यांच्यापुढे ठेवता. जे शिक्षकांना लागू आहे ते पालकांना लागू आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात घरात शब्द वापरताना सुद्धा इतकी काळजी घेतली पाहिजे, कारण ही लहान मुलं कोरा कागद असतात. यांची ग्रहणशक्ती इतकी वरच्या दर्जाची असते की तुम्ही वापरलेला शब्द अंधूक असला ऐकायला आला त्याला तरी तो ग्रहण करतो आणि त्याला जणू काही मान्यता मिळते की तुम्ही तसा शब्द वापर, मी तो शब्द वापरायला मोकळा आहे. थोडक्यात असं आहे की माणूस म्हणून जगताना आपण ज्या सेवा देतो ना, त्याला जी नोकरी समजतो ना, आपण घड्याळ बांधून काम करतो ना, आपण शिक्षक नावाची व्यवस्था ही घड्याळ बांधून काम करणारी सेवा नाही. शिक्षक हा 24 तास बांधिलाय. शिक्षक हा नाही हे वाकवू शकत कोणाचा, मग तो तिकडचा पलीकडचा असं करतो नाही. तुमची माझी शिक्षक म्हणूनची ही जबाबदारी की मी 24 तास बांधिलंय. मी पान दुकानावर नाही उभा राहू शकत. पान दुकानावर उभं राहणं म्हणजे त्या मुलांना हे सांगणं की हे चांगलं काम आहे, तुम्ही पण या आणि बघा जरा. याचं भान ठेवून चाललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून मग नीती जगताना अनेक गोष्टी ज्या असतात, नीतीचे काही पैलू आहेत. माणूस प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे काय असला पाहिजे, मला जे मिळतं ना त्याचा मोबदला त्याच्या कित्येक पटीने देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मला पगार समजा 100 रुपये मिळतो, मी कमीत कमी 10,000 रुपयाचं देणं लागतो त्या समाजाचं. ज्यावेळेस आपण नोकरी म्हणून विचार करतो ना, त्यावेळेस 4 तास जाऊन पाठी टाकून आलो आपण, 100 रुपये मला माझा पगार मिळाला, माझं काम संपलं असं नाही. शिक्षकाच्या बाबतीत हा विषय होऊ शकत नाही. आम्हालाच का हो, जगाचा अजेंडाचा आहे की माता म्हणून माता शिक्षक, पिता शिक्षक, वर्गावरचा शिक्षक, महाविद्यालयांमधला शिक्षक, ज्येष्ठ माणूस म्हणून शिक्षक, या सगळ्यांची हीच जबाबदारी आहे की माझ्या मागून येणारा हा कोणत्या मूल्यांनी जगला पाहिजे. मित्रहो, ह्या माणूस म्हणून जगताना ज्या ज्या सेवा आपण देतो त्याची बांधिलकी आपल्यावर असते, हे आपण खूप वेळा विसरतो. आम्ही असं बघितलंय, आमचा हा अनुभव आहे. महाविद्यालयात एखादी राष्ट्रीय पातळीवरची समिती येणार असते ज्याच्याने महाविद्यालयाला ग्रेड मिळणार असते. यावेळेस महाविद्यालयातल्या शिपायापासून तर प्राचार्यापर्यंत प्रत्येकाने 24 तास समर्थन दिलं पाहिजे हे गृहीतक आहे. ज्यावेळेस मी असं म्हणतो की मला काय करायचं त्या ग्रेडशी, मला माझा पगाराशी मतलब आहे, हा बांधिलकीचा विषय नाही, हा त्या मूळ व्यवस्थेलाच नख लावणं आहे. मी स्वतःला प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर नाही म्हणू शकत त्यावेळेस. आणि म्हणून मी ज्या व्यवस्थेत काम करतो त्या व्यवस्थेचं स्पिरिट, त्या व्यवस्थेबद्दलची बांधिलकी माझ्या मनात असलीच पाहिजे. ज्या शेतात मी जाणार आहे त्या शेतात माझी बांधिलकी आहे. मी बांधावर उभा राहतो, किती टाइम उभा राहतो. यशाची व्याख्या करताना अशी केली जाते की यशासाठी प्रेरणा लागते, म्हणजे ध्येयासाठीची प्रेरणा लागते. मी शेती यावर्षी या पद्धतीची वेगळ्या पद्धतीने हे प्रयोग करणार आहे असं जर आपल्याला वाटतं, ही प्रेरणा आपल्याला कुठून तरी मिळालं, हे आपलं ध्येय ठरलं. ध्येयाचा ध्यास लागावा लागतो. दुसरी गोष्ट, ध्येयाचा ध्यास लागल्यानंतर हे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागतात. हे सुद्धा अपूर्ण आहे. परिश्रम कठोर आहेत, परिश्रम सातत्यपूर्ण असले पाहिजे, परिश्रम नियोजनबद्ध असलं पाहिजे. म्हणजे मी त्या बांधावर जाऊन बसल्यानंतर केवळ वेळासारखा परिश्रम करतो याच्याने होणार नाही. मला हे बघायला लागेल की पलीकडचे लोक कोणता प्रयोग करताय, मी माझ्या शेतात काय प्रयोग केला पाहिजे, माझ्या शेतातली त्या मातीतली मूलद्रव्य त्या पिकाला योग्य आहेत की नाही, हे नियोजन आहे.
मी सातत्यपूर्ण परिश्रम करतोय हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. IAS ची परीक्षा देणारे खूप वेळा दिनेशनी फॉर्म भरला म्हणून मी भरतो, दिनेश कधीचा अभ्यास करतोय मी बघत नाही, केवळ तो भेटला तो म्हणला की मी IAS ची परीक्षा देतोय म्हणून मी पण भरतो, याच्याने IAS क्रॅक होत नाही. मित्र हो, ध्येयाचा ध्यास लागावा लागतो, ध्येयासाठी वेळ व्हावं लागतं, परिश्रम नियोजनबद्ध सातत्यपूर्ण करावं लागतात. या क्रमाने गेल्यानंतर येणाऱ्या भाग्याच्या आविष्कारास यश म्हणायचं. आता याच्या ध्येयाचा ध्यास लागायला लागतो, म्हणजे ध्येयासाठी वेळ व्हावं लागतं, म्हणजे काय करावं लागतं हे प्रत्येकाला लागतं. आपल्या कुटुंबातली माता पिता, ज्येष्ठ शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, प्रोफेसर, कुलगुरू, प्राईम मिनिस्टर सगळ्यांना लागतं. ध्येयाचा ध्यास लागणं म्हणजे ध्येयासाठी वेळ होणं म्हणजे काय. याच्यात एक सॉक्रेटिसच्या बाबतीतली एक गोष्ट छोटीशी मी तुम्हाला सांगतो. सॉक्रेटिस हे आजपासून 2500 वर्षापूर्वी असे एक विद्वान युनानमध्ये होऊन गेले. सॉक्रेटिस हे एवढे विद्वान आहेत की त्यांच्या आजूबाजूला नेहमी त्यावेळच्या प्रथा परंपरांना ज्या चुकीच्या असतील त्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याचं काम सॉक्रेटिस त्यावेळेस करत असतो. आणि सॉक्रेटिसच्या आजूबाजूला नेहमी तरुण असतात. त्या तरुणांपैकी एक तरुण असं विचारतो की आपल्यामध्ये हे धाडस आहे, आपल्यामध्ये ही जी बुद्धी आहे, आपला हा जो व्यासंग आहे, आपण जे तत्वज्ञान पचवून घेतलंय, आपलं जे जगाच्या पाठीवर नाव आहे, मला पण आपल्या एवढं मोठं व्हावं वाटतं. सॉक्रेटिस म्हणतो की चांगला प्रश्न आहे, तुझ्या डोळ्यातली चमक उत्तम दिसते, शक्य आहे तुला, पण महाराज मला याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगा. सॉक्रेटिस असं सांगतो की आपल्या गावाच्या जवळून एक नदी वाहते, तू सकाळी तिथे ये. ठरल्याप्रमाणे तो आणि सॉक्रेटिस नदीकाठी जातात. त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून सॉक्रेटिस त्याला पाण्यात उतरवत नेतात. हनवटीपर्यंत पाणी आल्यानंतर सॉक्रेटिस अचानकपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाण्यात त्याला दाबून धरतात. कुठपर्यंत दाबून धरलं. सॉक्रेटिसला हाताला जाणवत होतं की शेवटचा श्वास आता याला घेण्यासाठी मोकळा केला पाहिजे, कारण खालून तो प्रेशर देतो. त्याच्यातून सॉक्रेटिसला अंदाज आला की शेवटचा श्वास घेऊ दिला पाहिजे तिथपर्यंत. सॉक्रेटिस हात काढतो. तो चुणचुणीत मुलगा उसळी मारून पाण्याच्या बाहेर येतो आणि विचारतो की महाराज, मी तर तुम्हाला असं विचारलं की मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तुम्ही हे काय केलं. सॉक्रेटिस म्हणतो तेच समजून सांगतोय तुला. तू पाण्यात असताना तुला तो शेवटचा श्वास म्हणजे तुझ्या जीवन मरणावरची रेषा होती. तो श्वास जर तुला मिळाला नसता तर तू गुदमरला असता. त्या श्वास घेण्यासाठी तू जितका वेळा झाला होता ना, तो शेवटचा श्वास मला मिळाला पाहिजे. तो श्वास घेण्यासाठी जितका तू वेळा झाला होता तितकं तुला जर तुझ्या ध्येयाबद्दल वाटायला लागलं ना, ध्येयासाठी जर तू तितका वेळा झाला तर तुला ध्येयाचा ध्यास लागला असं होईल. आणि ज्या वेळेस तुला ध्येयाचा इतका ध्यास लागेल ना, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तुमच्या माझ्यासाठी अशक्य आहे. मित्र, जगात नोंद आहे माणसाच्या मेंदूचा आजपर्यंत अंदाज लागला नाही कोण माणूस काय असेल. झोपडीतली मुलं IAS होताना दिसत आहे. सगळ्या प्रकारची व्यवस्था पुरवल्यानंतरही IAS पास होत नाही. बाकी इतर बाजूला तुमच्या आतली प्रेरणा, तुमचा आतला ध्यास, तुम्हाला आतून कसं लागून गेलंय तुमचं ध्येय, याच्यावरच त्याचे परिणाम अवलंबून आहे. त्याच्यात पुढे जेव्हा तुम्ही नीतिवान बनता, नीती ही कमवावी लागते असं मी तुम्हाला सांगितलं. त्यागाने तुम्ही सेवा देताय. तुम्ही अशा तऱ्हेने तुमची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे. आज केलं, उद्या केलं, 5 वर्ष केलं, 10 वर्ष केलं, 20 वर्ष सतत त्याच गतीने, त्याच पद्धतीने, त्याच सिन्सिरिटीने, त्याच प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या व्यवस्थेची सेवा करताय. त्याच्यामुळे तुमच्याबद्दलची प्रतिमा, ज्याला लिसनिंग म्हणतात, ती अशी बनली आहे की हा माणूस चांगला आहे, हा माणूस नीतिवान आहे, हा संस्थेच्या कामाचा माणूस आहे. म्हणजे नीती ही कमवावी लागते, अकाउंटवर जमा होते.
मग नीती जर अकाउंटवर जमा आहे तर असा नीतिवान माणूस धाडसी बनतो. धाडसाचा जन्म नीतिमत्तेतून होतो. म्हणजे हा माणूस परिणामांची चिंता करण्याच्या पलीकडे जातो. याला नोकरी हा विषय राहत नाही, कारण हा सेवेकरी आहे. याने नोकरी म्हणून त्याच्या कमाईकडे बघितलंच नाही, हा सेवा देतोय. ज्यावेळेस तो इतका काठोकाठ नीतिवान आहे त्यावेळेस तो तितकाच काठोकाठ धाडसी पण आहे. म्हणजे धाडसाचा जन्म नीतिमत्तेतून होतो. आणि ज्यावेळेस तुमच्याजवळ धाडस आहे ना त्यावेळेस सारे गुण एकवटतात. त्याला कारण असं आहे की धाडस हा गुणांचा राजा आहे. थोडक्यात माणूस म्हणून जगताना आपण असं बघतो की मला अनेक प्रकारचे गुण जर धारण करायचे असतील तर मी नीतिवान असलं पाहिजे. नीतिवान असण्यासाठी तुम्ही कोणत्याही कामात असाल, गावावर काम करणारा सालाना भरणारा आपला बिचारा एक बांधव असतो, तो जर शब्दांनी पक्का असेल, जगणं त्याचं नीट असेल, जे घेत असेल त्याला जास्तीच्या प्रमाणात देत असेल तर तो माणूस सुद्धा चांगल्या उच्च ओटा ज्याला म्हटला जातो गावावर प्रस्थापितांच्या पेक्षा इज्जत म्हणून त्याला जास्त असते. तुमच्याकडे इज्जत नावाचा विषय किती आहे हेच तुमचं मोजमापाची पट्टी आहे. तुमच्याकडे पैसा काय आहे हा नंतरचा विषय आहे. जगात पैशावाले एक शोधा लाख भेटतात. गालिबने असं म्हणून ठेवलंय, जगात मूर्खांची वानवा नाही, दूर शोधा जवळ भेटतात, एक शोधा लाख भेटतात. जगात चांगल्यांची वानवा आहे, इज्जतदार लोकांची वानवा आहे. त्याला आयडेंटिफाय करा, त्यांच्याशी ओळख करा, विद्वत्तेशी ओळख करा, ज्ञानाची चव कळेल. ज्ञान मिळालं ना मित्र हो तर अंधार दूर होईल. माझ्या जगण्याची रीत मी स्वतः ठरवू शकेल की मला कोणत्या मार्गाने कोणत्या दिशेने जायचं आहे. मित्रो, अब्राहम मॅस्लो नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, मोठा माणूस. त्यांनी एक थिअरी अशी मांडली, गरजांची उतरंड. तुम्ही जर मानसशास्त्रांच्या 10वी-12वीच्या पुस्तकांमध्ये जर बघितलं ना त्याच्यात गरजांची उतरंड नावाचा एक त्रिकोण दिसतो. त्या त्रिकोणात मी सगळं सांगणार नाही, मोठा विषय तो, मी सगळं सांगणार नाही. त्या त्रिकोणात सगळ्यात टॉपला तो असं म्हणतो की जगात 1 ते 2% लोक सर्वोत्तम असतात, जे सुप्रबुद्ध पातळीवर म्हणजे गांधींच्या पातळीवर, आंबेडकरांच्या पातळीवर, फुल्यांच्या पातळीवर पोचून गेलेले असतात. ती जी सुप्रबुद्ध अवस्था आहे त्या सुप्रबुद्ध अवस्था म्हणजे तो त्रिकोण असा होत जातो. म्हणजे इथं लोकांची संख्या कमी आहे, खाली मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे तुम्ही तुमचा नीतिमत्ता कमवत चारित्र्याच्या द्वारे सेवा देत त्याच्यात सातत्य ठेवत, नियोजनाने काम करत, समाजाची सेवा हाच अजेंडा मानत असा एक वेळ येते की त्याच्यातून गांधी निर्माण होतात. गांधी हे ते जे नाव आहे ना त्या मॅस्लोच्या त्या त्रिकोणाच्या टॉपला जे नाव आहे त्याला इंग्लिशमध्ये सेल्फ ऍक्च्युअलायझेशन असं म्हणतात, मराठीमध्ये आत्माविष्कार म्हणतात. म्हणजे काय असतं हे ते असतं की माणसाला स्वतःचं सामर्थ्य समजून येतं की मी किती सामर्थ्यशाली आहे. जर माणसाला स्वतःच्या सामर्थ्याचा नीट अंदाज आला आणि ते सामर्थ्य तो पूर्णपणे ओतून द्यायला लागला एखाद्या विषयात तर तो 100% होऊ शकतो. ही शक्यता तुम्हाला मला पटते. तुम्ही तुमची पूर्णपणे ताकद एखाद्या विषयात सातत्याने 25 वर्ष लावली आहे. कोणीही जगातला माणूस एखाद्या गोष्टीसाठी 25 वर्ष त्याच ताकदीने, त्याच उमेदीने, त्याच उत्साहाने, त्याच प्रामाणिकपणे, त्याच सातत्याने, त्याच नियोजनाने करत असेल तर जगातला कोणताही 25 वर्ष सतत काम करणारा माणूस हा सेल्फ ऍक्च्युअलायझेशनच्या पातळीच्या जवळपास पोहोचून जातो. आणि म्हणून मित्र हो, ही माणसं ती माणसं असतात. अब्राहम लिंकनचं एक उदाहरण असं आहे की अब्राहम लिंकन असा एक माणूस आहे की ज्याच्यात ही उमेद आहे. ती माती इतकी उत्तम आहे की उद्याची बेस्ट अशी मूर्ती त्याच्यातून बनणार असते. अब्राहम लिंकन
21व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात करतात, तोटा येतो. 22व्या वर्षी विधिमंडळाचं इलेक्शन लढवतात, अपयश येतं. 24व्या वर्षी पुन्हा व्यवसाय उभारणी प्रयत्न होतो, पुन्हा अपयश येतं. 26व्या वर्षी प्रिय पत्नीचं निधन होतं. 27व्या वर्षाचा तरुण, त्याला असं वाटतं की सारं अपयशच आहे, आत्महत्येचा विचार डोकावून जातो. परंतु चांगल्या लोकांचा संपर्क आणि आतली उमेद याच्यातून माणूस सावरू शकतो. 34व्या वर्षी विधिमंडळाचं इलेक्शन पुन्हा हरतो माणूस. 45व्या वर्षी सिनेट हरतात. 47व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्षाचं इलेक्शन हरतात. 49व्या वर्षी सिनेट हरतात. 52व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतात. 21व्या वर्षातला प्रवास सुरू, 52व्या वर्षी यश. काय माती आहे, काय माणसं आहे ती. कशाला गेलं पाहिजे मंदिरात? कुठे देव कधी बोलला तुमच्याशी? कोरोनाच्या काळात कुठे गेले देव? कशी काय दया आली नाही आमच्या या संपूर्ण विश्वाची, सृष्टीची? मित्र हो, मोठी यशोगाथा ही अपयशांची कथा असते. काय म्हटलं? मोठी यशोगाथा. काय झाले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. मोठी यशोगाथा ही अपयशांची कथा आहे. अब्राहम लिंकन म्हणून जगभर आदर्श मानले जातात. मार्टिन ल्युथर किंग, जे गांधींना गुरु मानतात, ज्यांच्या अशा समर्पित संघर्षाने काळा आणि गोरा हा भेद संपून त्याचं फळ म्हणून ओबामा राष्ट्राध्यक्ष होता. म्हणजे मित्र हो, अशी शक्ती असते ही, की तुम्हाला मला शक्य असलेली शक्ती आहे. कारण आपल्याकडे गांधी आहेत, आपल्याकडे आंबेडकर आहेत. अत्यंत विपरीत परिस्थितीतून निर्माण प्रवास करत आंबेडकर असतील, फुले असतील, विवेकानंद असतील, ही सारी माणसं आपल्याला शिकवल्या अशासाठी जातात की त्या मुलांना उर्मी यावी. विज्ञान फॅकल्टीकडे अनेक विद्यापीठांमध्ये तत्वज्ञान हा विषय नीतिमत्ता शिकवावी म्हणून शिकवला जातो. आजही या देशातल्या हजारो विद्यापीठांमध्ये सायन्स फॅकल्टी आणि मोरॅलिटी शिकवली जात नाही. जसं काही त्याला त्या मूल्यांची, नागरिक शास्त्राची गरजच नाही. मी तुम्हाला आत्माविष्कारित पातळीवर पोहोचलेले गांधी आणि अब्राहम लिंकन सांगत होतो. आत्माविष्कारित माणूस ओळखायचा कसा? मग माणूस एखादा आत्माविष्कारित पातळीवर पोहोचला, त्याची काही ओळख असेल की नाही? मग लोकांनी त्याचाही अभ्यास केला की अशी जी मोठी माणसं याच्यात साधारण कॉमन असे कोणते गुण असतात. तर ही जी माणसं असतात हे रियालिटी सेंटर्ड असतात, म्हणजे ही वस्तुनिष्ठ असतात. हे जे दिसतं ना त्यावरूनच निर्णय घेतात. यांच्यामध्ये कोणताही पूर्वग्रह नसतो. म्हणजे उदाहरणार्थ असं की आपल्याकडे कोणी आलं तर तुझं नाव सांग, त्याच्यावरून आपण अंदाज घेतो जात आणि धर्माचा. जात आणि धर्माचा अंदाज घेतल्यानंतर आपण पुढचे निर्णय घ्यायला लागतो की जे निर्णय व्यक्तिनिष्ठ असतात. तुम्हाला व्यक्ती म्हणून मी ओळखलं आणि मग निर्णय घेतला. हे व्यक्तिनिष्ठ निर्णय हे शिक्षणातलं असलेलं अपयश आहे. म्हणजे आत्माविष्कारित पातळीवर पोहोचलेला माणूस हा वस्तुनिष्ठ असतो. म्हणजे जे योग्य आहे, जे खरं आहे त्यानुसार तो त्याचं काम करतो, वस्तुनिष्ठ असतो. हे प्रॉब्लेम सेंटर्ड असतात. म्हणजे यांना एखादा इश्यू जर यांनी घेतला ना, एखादा प्रश्न सोडवायला, समाजात अमुक काळा आणि गोरा भेद आहे, समाजात शूद्र आणि प्रतिष्ठित उच्चवर्णीय असा भेद आहे, हे सोडवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी असं ठरवलं की हे संपूर्णपणे मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ते त्यांना एकाच त्यांच्या आयुष्यात
हा संघर्ष सुरू केला, घटनेत तरतूद करून कायदा करेस्तोवर डॉक्टर आंबेडकर रडले. म्हणजे यांना प्रॉब्लेम काय वाटला? माणसांमध्ये भेद. हा भेद नैसर्गिक भेद नाही, हा चुकीचा भेद आहे, मानवनिर्मित भेद आहे, हा चुकीचा भेद आहे आणि म्हणून हा मोडून काढला पाहिजे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू संस्कृती सोडून स्वतंत्र बुद्ध धर्म स्वीकारला. तर ही प्रॉब्लेम सेंटर्ड असतात, म्हणजे हे प्रश्नांवर फोकस करतात आणि एक प्रश्नासाठी कधी कधी आयुष्य वेचून देतात आणि म्हणून यांचा इतिहास समाज लिहितो. राज्यकर्त्यांचा इतिहास कोणी लिहिला म्हणजे आत्ताचे राज्यकर्ते मी म्हणतो, राज्यकर्ते हे समाजकारणी असले तर इतिहास लिहून टाकण्याची थोडीफार शक्यता आहे. समाजकारण आणि राजकारणात याच्यात आपण आजपर्यंत फरक न करता ज्या झुंडशाहीने हा व्यवहार चालवलाय याच्याने समाज वाऱ्यावर आहे, शिक्षण वाऱ्यावर आहे. शिक्षणासाठी अत्यंत पवित्र गोष्ट ज्याच्यावर आमचं लक्ष नाहीये. तुमचं राजकारण काहीही असलं तरी शिक्षण ही कोणत्याही बाबतीत फरक करण्याची गोष्ट होत नाही, हा तो विषय आहे. मी आत्मविष्कारित माणसाचे गुण सांगतोय. पहिला आहे वस्तुनिष्ठ असतात, दुसरा आहे प्रॉब्लेमवर, विषयावर, प्रश्नावर फोकस करतात आणि तो सोडवण्यासाठी समर्पण देतात. तिसरा अत्यंत महत्वाचा असा गुण असतो की एंड्स अँड मीन्स, म्हणजे साधन सुचिता. म्हणजे मला पैसा कमवायचा आहे. पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. कष्ट करून पैसा कमावणे, सचोटीने, प्रामाणिकपणे. व्यापारातून पैसा कमवणे, चोरी करून पैसा कमवणे, इतके साधन आहेत पैसा कमवणे. काय झाले साधन? साध्य काय? पैसा कमवणे. साधन कोणतं? प्रामाणिकपणे, व्यापारातून, चोरी करून. 3 मार्ग आहे, साध्य एकच आहे, पैसा. चोरी करून पैसा कमवला, पैसाच आहे. प्रामाणिकपणे पैसा कमवला, पैसाच आहे. पण मग जगाला मान्यता आहे का की चोरी करून पैसा कमवला चालेल? चोरी करून कमवलेला पैसा म्हणजे तुमचं साधन विकृत आहे, साधन चुकीचं आहे, त्याच्यामुळे कमवलेला पैसा म्हणजे साध्य विकृत होणार. तुम्हाला एके दिवशी तो पैसा पण जाईल आणि अटक पण होईल. म्हणजे साधन जर विकृत असेल तर साध्य विकृत होतं. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे पैसा कमवत आहात, या शासनाचे, या राज्याचे, या देशाचे कायदे पाळून, या देशाचे काठोकाठ नीट प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, तर साधन अत्यंत पवित्र आहे. साध्य विकृत होण्याचा विषय. साधन सुचिता पाळत म्हणजे चांगल्याच साधनांच्या मार्फत मोठं होणं. मला राष्ट्राध्यक्ष व्हायचं हे अब्राहम लिंकनने जे ठरवलं, त्याच्यात आजचे राज्यकर्ते करतात तसं काहीही न करता समाजाला प्रामाणिक सेवा देत, जास्तीत जास्त दर दिवशी सेवा वाढवत एक दिवस असा आणून टाकला की अब्राहम लिंकन देशाच्या राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पातळीवर खरोखर पोहोचले. याचा अर्थ असा आहे की साधन सुचिता, माणूस म्हणून जगताना पाळणं. मी घरात पैसा आणतो चोरीचा, पत्नीच्या हातात देतो, तिला आनंद होतो, त्याच दिवशी मोठा अपघात झालेला असतो असं समजून घेतो. चोरीचा पैसा पचवायला पत्नी मदत करते, बायचान्स मुलं सुद्धा बघताय, पचन शक्तीला याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि उद्याच्या टायमात ज्या विचारांनी पैसा आला त्या प्रमाणात बरकत नसेल. कारण विचार आहेत तरच बरकत आहे. ही माणसं समाजाभिमुख, सामाजिक दृष्ट्या यांना संवेदना असते की मी या समाजाचा काही देणं लागतो. जे घेतात ना ते त्याच्या लाखोपट देतात. गांधींनी जे घेतलं असेल त्याच्या करोडोपट, डॉक्टर आंबेडकरांनी जे घेतलं असेल त्याच्या करोडोपट त्यांनी परत केलं समाजाला. याला सामाजिक जाणीव म्हणतात, समाजाबद्दलची संवेदनशीलता म्हणतात की माझं मी उत्तरदायित्व आहे माझं, ज्या समाजाने मला मोठं केलं
त्या समाजाला मोठं करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करतो. याला सामाजिक जाणीवा, अशा तऱ्हेची एक जाणीव त्यांच्यामध्ये असते. ही जी माणसं असतात ना, ही संशोधक प्रवृत्तीची असतात, ही चिकित्सक असतात, ही जिज्ञासू असतात. हे विषय समजून घेतल्याशिवाय बोलत नाही. विषय समजून घेऊन त्याचा नीट होमवर्क करून, प्लॅनिंग करून सातत्यपूर्ण हे कामाला लागतात. म्हणून 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्या आत्माविष्कारी पातळीवर पोहोचतात. हे विनोद बुद्धी पण असतात. हे स्वतःवरच विनोद करून स्वतःतले दोष दाखवत असतात. मित्रहो, माणूस म्हणून जगताना आपले धर्मग्रंथ थोड्याफार फरकाने हेच सांगत आले. मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगून थांबणार आहे. आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांतात असं सांगितलं की ब्रह्म आणि ईश्वर एक आहे, किंवा ब्रह्म आणि जगत एक आहे. कणाकणात ईश्वर आहे. आम्ही हा अभ्यास पाश्चात्य तत्वज्ञानी या संदर्भात काय म्हणतात या अँगलने केला. मला असे 3 तत्ववेत्ते आढळले की ज्याच्यात एक रेने डेकॉर्ट्स नावाचे तत्ववेत्ते होऊन गेले, एक बेनेडिक्ट स्पिनोझा नावाचे तत्ववेत्ते होऊन गेले, आणि एक लेबनिज. या तिघांनी ईश्वराबद्दल मांडलेली कल्पना ही गणिती पद्धतीने, सायंटिफिक वेजनी, भौमितिक पद्धती, हे सगळे सायंटिस्ट आहेत, हे फिलॉसॉफर सायंटिस्ट आहेत. हे ईश्वराची कल्पना ज्यांनी ही मांडली त्याच्यात मला बेनेडिक्ट स्पिनोझाची जी ईश्वराची कल्पना आहे ती भावते, ती आपल्या पुढे मांडतो. ही विचारार्थ आहे लोकांच्या. 500 वर्ष लोक वाचताय. महाराजांच्या काळात 1632 ते 1677-78च्या काळात बेनेडिक्ट स्पिनोझा एम्स्टरडॅम किंवा हॉलंडमध्ये होऊन गेलेला तत्ववेत्ता आहे. हे असं म्हणतात की विश्व हे, जगत हे ईश्वराने निर्माण केलं. ईश्वर अनंत आहे, ईश्वर निर्गुण आहे, ईश्वर निराकार आहे, ईश्वर स्वावलंबी आहे. ईश्वराची व्याख्या करणं माणसाच्या कह्यात नाही, लिमिटच्या बाहेर आहे. पण मग ईश्वर असतो कुठे? त्याने असे सांगितलं की ज्या वैश्विक नियमांनी, म्हणजे लॉजनी हे जे जगत चाललंय ना, त्यांना ईश्वर म्हणायचं. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला माहिती आहे. 8व्या मजल्यावरून 50 किलोचा दगड आणि 50 किलोचा माणूस जर सोडले ना, दोघांना सारखाच आघात होईल. माणूस आणि दगड याच्यात ईश्वर फरक करत नाही, म्हणजे नियम फरक करत नाही. विश्वात जितके कोणते नियम असतील, तुमचं हृदय, जगातल्या कोणत्याही माणसाचं हृदय एकाच यांत्रिक पद्धती चाललंय. तुमचं शरीर विज्ञान एकाच पद्धतीचं आहे, ते यंत्र आहे. ते चालताना काही नियम आहेत विश्वाचे, ते मॅनमेड नाहीत, ते नित्य आहे, शाश्वत आहेत, सत्य आहे. मग ज्या नियमांनी हे चाललेलं आहे त्यांना ईश्वर का नाही म्हणायचं? गाडी रेल्वे चाललेली आहे प्लॅटफॉर्मवर, आता उभी राहणार आहे, त्याच्या आधी तिला गती आहे आणि एकाला घाई झाली उतरण्याची. गती असताना तो त्याने उतरण्याचा प्रयत्न केला, हात आणि पाय दोन्ही मोडले. अर्थ काय लावला? त्याला शिकवल्यानुसार त्याच्या डोक्यात असं शिकवलंय, संकट आलं की परमेश्वराने आणलं, म्हणजे दुःखातूनही तोच काढतो बाहेर आणि संकटही तोच आणतो, असा ईश्वर आपण गृहीत धरलाय. पण त्याला हे समजलं नाही की गतीचे नियम त्याला समजले नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला एका बाजूला खेचते, दुसऱ्या बाजूला ट्रेनच्या गतीने जाते ना, त्या गतीने त्याची बॉडी खेचली जाते. विश्वाच्या नियमांना न समजून घेतल्यामुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याला दुःख पदरी आलं.
आपण तर आपला ईश्वर असा तयार करून ठेवलाय, मॅनमेड धर्म सुद्धा असे मॅनमेड, ज्याला जसा पटला तसा. मला परीक्षेत अभ्यास न करता पास कर हेही मागायची सोय आहे. मी उद्या चोरी करायला जाणार आहे, उद्या अमावस्या आहे, माझी चोरी फळाला येऊ दे, यशस्वी होऊ दे मला, हे पण मागायची सोय आहे. मी कोणाचा खून करतो, मला याच्यातून सही सलामत सोड, हे मागायची सोय आहे. नाही, असा नसतो ईश्वर. ईश्वर हा बेनेडिक्ट स्पिनोझाने सांगितलेला ईश्वर माझ्यासारख्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला 100% भावतो. आणि या विश्वात, या जगात जे विज्ञाननिष्ठ आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, जे विवेकी आहे, त्यांना हा ईश्वर भावेल. हा प्रसन्न होत नाही, कोणावर कोपत नाही, कोणावर रागवत नाही, कोणाला फेवर करत नाही. हा मंदिरात नाही, मंदिर स्थापन करण्याची गरज नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गावं असतील तिथं मंदिर असतील, त्याची लायब्ररी करून टाकू. ते असू द्या, मूर्तीला हात लावायचे नाही, लावल्याने मोठा गदारोळ होईल. मूर्तीला हात न लावता एका बाजूला कपाट ठेवा, पुस्तकं ठेवा. आज नाही तर उद्या 50 वर्षांनी ईश्वर आणि धर्म, हे जे विज्ञान आहे ना, ज्या गतीने करोनाने आणून टाकलंय ना, आता ईश्वर आणि धर्म दोघांची गती कमी झाल्याशिवाय राहत नाही. कारण 50 वर्षापूर्वी या विश्वात 200 राष्ट्रांपैकी 100 पेक्षा जास्त राष्ट्र हुकुमशाह होते. आज फक्त 40 राष्ट्र हुकुमशाह आले. का? तरुणांची, विवेकी लोकांची, बुद्धिवाद्यांची, विद्वानांचा जो प्रवास आहे ना, तो स्वातंत्र्याकडे आहे, स्वतंत्र विचारसरणीकडे आहे. त्याच्यामुळे विद्वान तो आहे की जो बुद्धिवंतांच्या विचारांचं परिशीलन करून त्यांचा अभ्यास करतो, नम्रतेने वागतो, लोकांना समजून सांगतो. आणि म्हणून बेनेडिक्ट स्पिनोझाने सांगितलेला जो ईश्वर आहे, इलेक्ट्रिसिटी निर्माण केली आपण, तिचे नियम आहेत. हात लावून बघा बरं, हात लावल्याबरोबर सांगेल की मी माझ्या नियमाने चालेल, तुझ्यासाठी हवा लागते ना, एवढंच बघ. थोडक्यात, जर ईश्वर नियमांच्या पलीकडे माणसाने जाण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी ढगफुटी होईल, माणसं वाहून जातील आणि कुठेतरी वाळवंट होऊन जाईल. त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ईश्वर हा विज्ञानात, नियमांमध्ये, लॉज, ग्रॅव्हिटेशनल लॉ, न्यूटनचे लॉ, आईन्स्टाईनचे रिलेटिव्हिटीचे लॉज, गणिताचे नियम 2 + 2 4च आहे. कोणत्याही परिस्थिती याच्यात बदल जसा होत नाही, तसं ईश्वराच्या नियमांमध्ये बदल होत नाही. त्रिकोणाला 3 बाजू आहेत आणि 3 कोण आहेत, हे त्याच्या स्वरूपातच आहे. बेनेडिक्ट स्पिनोझा असं म्हणतो की कणाकणात ईश्वर आहे. हे बघा, समुद्रात लाटा येतात, समुद्र आहे म्हणून लाट आहे, पण लाटेत समुद्र पण आहे. मी काय म्हणतोय, समुद्राच्या वरती आलेली लाट ही समुद्रामुळे आहे, पण लाटेत समुद्र पण आहे. तसं बेनेडिक्ट स्पिनोझा असं म्हणतो की मी या दृश्यमान सृष्टीला निर्माण करण्याचं आदी कारण असेल, पण मी या सृष्टीला वाऱ्यावर सोडून दिलेली नाही. मी प्रत्येक कणात तुमच्या बरोबर आहे. कारण समुद्राच्या पाण्यावर असलेली लाट समुद्रामुळे आहे, तशी त्या लाटेत समुद्र पण आहे. म्हणजे ईश्वर हा कणाकणात आहे. एकाने असं म्हटलं, मग हे तर चपलेचं पण दैवीकरण करतायत. चपलेला पण, हो, चप्पल तुम्ही निर्माण केली, गटारीचं पाण्याला तुम्ही निर्माण केलेले शब्द आहे. विश्वात माणसाची एक गोष्ट अशी घडलेली दिसते की त्याला असं वाटतं की हे जे विश्व निर्माण झालं, ग्रह तारे, आकाशगंगा, वनस्पती, पशु पक्षी, हे सगळं जे निर्माण झालंय माझ्यासाठी, आणि ह्या सगळ्यांच्या सेंटरला मी आहे, आणि ईश्वर याचं ऍडमिनिस्ट्रेशन करतोय माझ्यासाठी. इथं चूक झालेली आहे. ईश्वर मी माझ्यासारखा समजतो. ईश्वरात मी व्यक्तिमत्व ईश्वराला असतं, म्हणजे ईश्वर माझ्यासारखं दाखवतो की नाही.
आपण असं बघतो की ईश्वर आपल्यासारखा दिसतो. एकाने म्हटलंय की बैलाला जर तसं वाटलं असतं, बोलता आलं असतं, त्यांनी सांगितलं ईश्वर बैलासारखा आहे. त्रिकोणाला जर बोलता आलं असतं, त्याने असं म्हटलं ईश्वर त्रिकोणासारखा आहे. म्हणून मित्र हो, माणूस म्हणून जगताना चित्रांच्या पूजा झाल्या, चरित्राच्या नाही. रामाचं कॅलेंडर भिंतीवर लावलेलं असतं, त्याला अगरबत्ती ओवाळणारी मायमाऊली तिला नाही माहिती की गुणांची पूजा करायची. चित्राची नाही पूजा, चरित्राची होता. ज्या दिवशी तुम्ही गुणांच्या पूजेला लागाल त्या दिवशी तुम्ही क नाही आला तरी शिक्षित आहात. ती गावावरची मायमाऊली क येत नाही तिला, पण बुद्धीची एक व्याख्या अशी आहे की अनेक अनुभवांची बेरीज म्हणजे बुद्धी. तिच्याकडे इतका पाठोपाठ अनुभव आहे की तुम्हाला सांगते की काय केलं पाहिजे. तुम्ही तर शिकलेला, तुम्हाला मार्ग दाखवण्याची ताकद तिथं आली कुठून? इनहेरंट माणसामध्ये अशी काही कपॅसिटी आहे जाणीव नावाची की ज्याचा या नियमांचा अंश कणाकणात माझ्यात आहे, तुमच्यात आहे. स्पिनोझाला नास्तिक समजतात लोक, तो आस्तिक आहे, कणाकणात देव सांगतोय. तुमच्यात माझ्यात चपलेतही. जर हा धागा नीट वापरू द्या तर समाजाचं संघटन नीट होईल. तूही परमेश्वर, तूही आणि मी सुद्धा. काय सुंदर आयडिया ही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या या उत्तम अशा कार्यक्रमात मला आपण संधी दिली. कलालीकर दिनेश, त्याचं मित्रमंडळ, मला खूप आनंद वाटला की अशा तऱ्हेच्या चर्चेसाठी तरुण पुढे येत आहे. हा सुदीन आहे, ही सुसंधी आहे, ही मला साधता आली. आपण मला ऐकून घेतलं, आभारी आहे. थँक्यू.